तू बोलता प्रवाह स्पष्ट बंडुका एक तत्व एक निष्ठ तू बोलता प्रवाह स्पष्ट एक तत्व एक निष्ठ एक राष्ट्र एक गोष्ट एक तू प्रमाण स्पष्ट उदयाची जाग तू तत्वाचा भाग तू हे उदयाची जाग तू तत्वाचा भाग तू कार्याची प्रेरणा सत्याची आग तू जनतेचा सेवक हा बंडुकाका योद्धा विधायक हा बंडुकाका दंगलीत धावला हा बंडुकाका कोरोनात मदतीला बंडुकाका जनामनातली ही शुद्ध भावना तू सोबतीस ज्यांच्या नसे प्रतारणा जनामनातली ही शुद्ध भावना तू सोबतीस ज्यांच्या नसे प्रतारणा तू रांगडा गडी असा सवंगडी माणसाच्या सभ्यतेची तूच प्रेरणा करीतो दुःखितांची भलाई अन हरतो या संकट एक राष्ट्र एक गोष्ट एक तू प्रमाण स्पष्ट बंडुकाका 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 मित्रांनो, वेळेचं भान तेवढं जास्तीचं न बोलता, कारण तिकडे सभा चालू झालेली, बाकीच्यांनी काही विषय घेतलेले. मी एकच सांगेल, ही आपली उमेदवारी ही 12 बलुतेदार 18 पकड जातींच्या सर्वसामान्य उमेदवारांची उमेदवारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या निवडणुकीला सामोरं जातो. आणि या निवडणुकीच्या प्रसंगी समोर दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत, आपली अपक्ष आहे, मालेगावची जनता, गोरगरीब जनता, सगळ्या जाती धर्माची लोक, हीच माझा नेता आणि हीच माझा पक्ष आहे. आणि अशा पद्धतीने आपण निवडणुकीला समोर जातो. सुनीलाबांनी 2-4 विषय ठेवले, बिर्याणी वणी का, मटणं वनात का, बिर्याणी तदळी, मटणं वना येतील तदळ येतील, वनात तरी खा मटणं त्याच ना, दाबा बटणं रिक्षा. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही 1-2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सत्ताचा आणि पदाचा उपयोग हा गोरगरीब जनतेच्या ज्यांच्या आशीर्वादावर निवडून येतो त्यांच्यासाठी करणं याला संस्कृती म्हणतात. आणि पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या आर्थिक विकासासाठी करणं याला विकृती म्हणतात. मी तुम्हाला सांगेल की तुमच्या खिशातनं MSCBच्या माध्यमातून किती पैसे काढले जातात.